मे जूनच्या कडक उन्हात 9 पदार्थांपासून सावध राहा. आरोग्य बिघडण्यापूर्वी ही माहिती नक्की जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तापमान सतत वाढत असते. अनेक ठिकाणी 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतो. अशा वेळेस आपण उन्हापासून नव्हे तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून सावध राहणे गरजेचे आहे. काही पदार्थ वर्षभर चालतात, पण मे जूनच्या तीव्र उष्णतेमध्ये तेच पदार्थ शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात. ॲसिडिटी, थकवा, जुलाब यांसारख्या समस्या वाढू लागतात. आज आपण अशाच 9 पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात सेवन टाळावे फायदेशीर ठरू शकते. पहिला आहे खूप आंबट दही आणि जड कढी. दही आरोग्यासाठी चांगले असले तरी खूप आंबट झालेले दही उन्हाळ्यात त्रास देऊ शकते. त्यापासून बनवलेली कढी, जास्त मसालेदार कढी आणि काही लोकांमध्ये ॲसिडिटीचा व जळजळ देखील यामुळे वाढू शकते. त्यासाठी काय करावे? ताजे दही, ताक किंवा जिरे घातलेले पातळ ताक पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते. दुसरं आहे चहा आणि कॉफीचे अतिसेवन. उन्हाळ्यामध्ये अनेक जण वारंवार चहा किंवा कॉफी पितात, मात्र जास्त प्रमाणातील कॅफीन शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडवू शकते. यामुळे काय होते? तहान वाढणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्याच्यावरती आपल्याला पर्याय असा आहे की लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक किंवा साधे पाणी अधिक प्रमाणात पिणे आवश्यक. तिसरा पदार्थ आहे रस्त्यावरील तळलेले पदार्थ. उदाहरणार्थ समोसे, कचोरी, भजी आणि इतर तळलेले पदार्थ उन्हाळ्यात लवकर खराब होऊ शकतात. विशेषतः ते बराच वेळ उघड्यावर ठेवलेले असतात. संभाव्य त्रास, फूड पॉयझनिंग, पोटदुखी तसेच उलट्या, जुलाब. त्यासाठी आपण काय खावे हे आता आपण जाणून घेऊया. घरचे ताजे पदार्थ म्हणजेच फळे किंवा भाजलेले चणे यांसारखे पदार्थ आपण खाऊ शकतो. चौथा पदार्थ आहे आंब्याचे अतिप्रमाणात सेवन. आंबा हा सर्वांचा आवडता फळांचा राजा आहे, पण कोणतीही चांगली गोष्ट प्रमाणात फायदेशीर असते. जास्त आंबे खाल्ल्याने काही लोकांना उष्णतेचा त्रास, पिंपल्स, पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. यावरती सल्ला असा आहे की आंबा प्रमाणात खा आणि संतुलित आहार ठेवा. पाचवा पदार्थ आहे जड आणि तेलकट नॉनव्हेज पदार्थ. चिकन, मटन किंवा अति तेलकट नॉनव्हेज पदार्थ पचण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्याचा परिणाम होतो अपचन होते, पोट फुगतं, जडपणा जाणवतं. उन्हाळ्यामध्ये हलके आणि ताजे अन्न खाण्यावरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. तसेच 6वा पदार्थ आहे अति मसालेदार पदार्थ. त्यामध्ये जास्त मिरची, गरम मसाले, तिखट पदार्थ शरीराला अस्वस्थ करू शकतात. काय होऊ शकते आपण जाणून घेऊया. त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते, जळजळ होऊ शकते, पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यावरती आपल्याला पर्याय असा आहे की कोथिंबीर, जिरे, बडीशेप यांसारख्या सौम्य मसाल्यांचा आपल्याला वापर करणे गरजेचे आहे. 7वा पदार्थ आहे खूप थंड पेये आणि कोल्ड ड्रिंक्स. उन्हातून आल्यावरती लगेच बर्फासारखे थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र अशा पेयांमध्ये साखर जास्त असू शकते आणि ती शरीरासाठी नेहमीच फायदेशीर नसते. त्यासाठी काय करायला पाहिजे? काही मिनिटे विश्रांती घ्या आणि नंतर सामान्य तापमानाचे किंवा माठातील पाणी प्यायची सवय लावा. 8वा पदार्थ आहे शिळे किंवा उघडे ठेवलेले अन्न. उन्हाळ्यामध्ये अन्न पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्याचा धोका असा होऊ शकतो, त्यामध्ये जीवाणूंची वाढ होते, पोटाचे संक्रमण होऊ शकते, उलट्या आणि जुलाब होण्याची शक्यता असते. महत्त्वाची सवय म्हणजे नेहमी ताजे अन्न खा आणि उरलेले अन्न योग्य प्रकारे साठवा. 9वा आहे जड आणि मांसाहार. त्यामुळे पचन नीट होत नाही. असे पदार्थ पचण्यासाठी जड असतात. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये योग्य आहार घेणे हे निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी भरपूर पाणी प्या, ताजे अन्न खा, शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. लहानशा काळजीमुळे मोठ्या आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र कुटुंबियासोबत शेअर करा. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी आणि सुरक्षित रहा. बाय बाय.